मागील काही दिवसांपासून IPLच्या वेळापत्रकाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती। मात्र IPLचं नुकतंच वेळापत्रक जाहीर झालंय, त्यामुळे आता IPLची प्रतीक्षा संपली आहे। पहिला सामना KKR आणि RCB सारख्या बलाढ्य संघामध्ये खेळला जाणार आहे। हा सामना ईडन गार्डन स्टेडियममध्येच होणार आहे। यानंतर आणखीन काही मोठ्या संघर्षामध्ये स्पर्धा दिसून येणार आहेत। मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे। चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 23 मार्च रोजी खेळवला जाणार आहे। प्रत्येक जण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे, कारण हा अशा सामन्यांपैकी एक सामना असणार आहे ज्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा होते। दरम्यान मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्याआधी मोठी अपडेट समोर येत आहे। या सामन्यात हार्दिक पांड्यावरील बंदीमुळे रोहित शर्मा या सामन्यासाठी संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो। हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही, तो बाहेर असेल। अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांचा मुंबईचा राजा टीम फिल्डिंग सेट करताना दिसू शकतो। हार्दिक पांड्याचा गुन्हा गेल्या हंगामाशी संबंधित आहे। गेल्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत होता। खरं तर तो स्लो ओव्हर रेटशी संबंधित विषय आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा ओव्हर रेट 3दा स्लो झाला होता। तिसऱ्यांदा असं घडल्यानंतर पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली। त्यासोबतच 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला। योगायोगाने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हा शेवटचा सामना होता। यामुळेच या हंगामात पांड्याला पहिल्याच सामन्यात बाहेर बसावं लागणार आहे। गेल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला त्याचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं। यानंतर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती। हार्दिक पांड्याला अनेक वेळा विरोधाचा सामना करावा लागला। कदाचित यावेळी ते होणार नाही। गेल्या हंगामात KKRने IPLचे विजेतेपद जिंकलं होतं, त्यामुळे KKRला घरच्या मैदानावर पहिला सामना मिळालाय। त्यांचा सामना RCBशी होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।